कधी काळी हळूवार फुलणाऱ्या नात्यांच्या कळ्या आज वादळाच्या तडाख्यात सुकताना दिसतायत। साखरपुडा करताना घेतलेल्या गोड आकाबाका काही काळाने विस्मरणात जात आहेत आणि संसाराच्या गाठीत एकमेकांसाठी गुंफलेले हात अचानक सैलसर होत चाललेत। देशात घटस्फोटाचा महापूर आल्यासारखी स्थिती निर्माण झाली असून या सुनामीत महाराष्ट्र आघाडीवर आहे। कॉम्प्युटर्स इन ह्यूमन बिहेवियर या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाच्या अहवालानुसार गेल्या 3 वर्षात घटस्फोटाच्या घटनांमध्ये तब्बल 3पट वाढ झाली आहे। विशेष म्हणजे देशभरातील एकूण घटस्फोटांपैकी 18.7% प्रकरणे महाराष्ट्रात नोंदवली जातात। कधी काळी एकमेकांसाठी झुरणारी हृदय आता स्क्रीनच्या प्रकाशात हरवलेत। फेसबुकच्या पोस्टवर लाईक करणारे हात प्रत्यक्ष संवादाच्या उबदार स्पर्शाला मुकत चाललेत। व्हॉट्सअपवरील ब्ल्यू टिक इतकी प्रभावी ठरू लागली की नात्याच्या संवेदनशील काचांवर संशयाच्या भुसभुशीत रेषा उमटू लागल्यात। एका छताखाली राहत असूनही 2 जीवांचे अस्तित्व वेगवेगळ्या दिशांना वाहवत आहेत। वेळेच्या अभावामुळे एकत्र जेवणाची ताटं रिकामी राहत आहेत। संवादाची भाषा हरवत चालली आहे। कामाच्या व्यापात संसाराच्या गाठी विस्कळत आहेत आणि जबाबदारीच्या ओझ्याखाली प्रेमाचा नाजूक धागा झिजून निघतोय। संसाराचा गाडा चालवताना पैसा हा एक चाक असतो, पण जर तेच चाक ठेचकळू लागलं तर गाडाच उलटतो। वाढत्या महागाईच्या झळांनी प्रेमाची झाडे सुकू लागलीत। घर खर्च, कर्जांच्या हप्त्यांची जळफळ, महत्वाकांक्षा आणि गरजा यांच्या कात्रीत संसार अडकडून पडलाय। कधी काळी 2 हृदय एकाच लयीत धडकत होती, तीच हृदय आता वेगवेगळ्या दिशांना वेगाने पळू लागलीत। जबाबदाऱ्या वाढल्या, तणाव वाढला आणि नात्यातला गोडवा आटू लागला। जीवनाचा तोल सांभाळताना एकमेकांसाठी असणारी ओढ कमी होत चालली आणि त्याच ओढीच्या जागी दुरावा येऊ लागलाय। संसाराची वीण घट्ट विणायची असेल तर संयम, समजूतदारपणा आणि एकमेकांविषयी असलेला विश्वास हे मजबूत धागे घट्ट धरायला हवेत। लग्न म्हणजे 2 मनांचं नातं, ते टिकवायचं की तुटू द्यायचं हा निर्णय आपणच घ्यायचा। या आणि अशा व्हिडिओसाठी पाहत राहा फक्त तारा न्यूज।